नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता रक्ताची गरज असते, परंतु प्रतिमाने ती गरज पूर्ण केलेली असते. आता डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात. सायली अजूनही बेशुद्धच असते. तेव्हा त्यांना समजतं की सायली आता ठीक आहे, म्हणजे ती स्टेबल झाली आहे. तेव्हा अश्विन देखील खरंच खूप खुश होतो आणि म्हणतो, डॉक्टर सायली वहिनी आता कसं आहेत, स्टेबल आहेत का? त्यावरती डॉक्टर म्हणतात की हो. तर आता घरच्यांना सुद्धा गुड न्यूज सांगू शकतो का? तर अश्विन विचारतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो सांगा. तर आता अश्विन बाहेर येतो आणि म्हणतो, मम्मा आपली सायली वहिनी आता स्टेबल झाली आहे, कारण तिला आता ब्लड मिळालं आहे आणि एका तासातच सर्वांना आनंदाचा आता बातमी मिळेल की ती शुद्धीवर आली आहे. तेव्हा आता रविराज खुश होतो. खरं तर त्या ब्लड देणाऱ्या बाईचीच कृपा झाली आहे हो वहिनी, असं तो म्हणतो. आजकाल ब्लड कोण कोणाला देतं. खरंच त्या बाई खूप महान आहेत. त्या बाईंना देवासारख्या मदतीला धावून आल्या. तर आता आपल्या हातातून ही परिस्थिती गेलीच होती. प्रिया मनातल्या मनात विचार करते की ज्या गोष्टीची भीती होती ना, तेच झालं. जर सायली आता गेली असती तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु आता ती शुद्धीवर येणार म्हटल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता कल्पना म्हणते, डॉक्टर आम्ही त्या बाईला भेटू शकतो का? तर डॉक्टर म्हणतात हो नक्कीच. तर आता घरातील सर्वजण प्रतिमाला भेटण्यासाठी तिकडे निघतात. प्रतिमा चहा पीत असते, तर दुसरीकडे घरातील सगळेजण आता तिथेच येत असतात. तर आता काही वेळाने इकडे प्रतिमा बाहेर जायला निघते. समोरून आता रविराज आणि सगळेजण येत असतात. तर आता प्रतिमा आणि घरातील सर्व एकमेकांसमोर येतच असतात. पण नेमकं तेवढ्यातच आता डॉक्टर तिथे येतात आणि एक पडदा बाजूला घेऊन जातात. प्रतिमा रविराज या दोघांमध्ये पडदा आल्यामुळे दोघांची चुकामुक होते. प्रतिमा पुढे निघून जाते आणि कुणालाच दिसत नाही. तर आता इकडे सर्वजण प्रतिमाकडे येतात आणि प्रतिमा तिथे नसते. सिस्टर म्हणतात त्या बाई इथेच होत्या, पण आता गेल्या कुठे काय माहीत. आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना असं कुठे शोधणार? तर आता प्रिया खूपच घाबरलेली असते. ती रविराजकडे पाहते. तेव्हा त्याला रविराज म्हणतो, इथे मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. कल्पना आणि प्रताप विचारतात, नक्की काय झालं? तर रविराज म्हणतो की मलासुद्धा काहीतरी वेगळंच इथे जाणवत आहे, फिलिंग्स येत आहेत. आता सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. इकडे सायलीच्या जीवाचा धोका टळलेला असतो. तेवढ्यात ते प्रतिमा येते. ती सायलीकडे आता खूप प्रेमाने पाहते. सायलीला जवळ घेते आणि कोण ही मुलगी आहे, मला हिच्याबद्दल एवढी ओढ का वाटते, असं सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणत असते आणि खूप रडत असते. तर दुसरीकडे आता अर्जुन उभा असतो. आता बाप्पाला तो कौल देतो आणि फूल खाली पडतं. अर्जुन खुशच होतो. तर इकडे प्रतिमा खूप वेळ सायलीजवळच उभी असते. तिच्याकडे अगदी न्याहाळून पाहत असते. तर आता मनातल्या मनात विचार करत असते की ह्या मुलीबद्दल मला एवढी आपुलकी का वाटते. तर आता प्रतिमाच्या हाताचा स्पर्श जेव्हा सायलीच्या हाताला होतो, तेव्हा आता सायली शुद्धीवर येते आणि प्रतिमाकडे पाहते. परंतु ती प्रतिमा आहे हे तिला अजून काही समजत नाही, कारण ती अजूनही पूर्णपणे शुद्धीवर आलेली नसते. मग त्यानंतर तिला अगदी धुसर असं दिसत असतं. तेव्हा आता ती म्हणते, आई आई. तर आता प्रतिमा अगदी भरून पावते आणि सायलीकडे पाहतच राहते. मग त्यानंतर ती सायलीला पाहत आता दार उघडते आणि तेथून बाहेर येते. तर बाहेर कुसुम, कल्पना आणि प्रिया या तिघीही असतात. तर आता कल्पनासारखी अर्जुनला फोन करत असते, परंतु अर्जुन काही कॉल रिसीव्ह करत नाही, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. तर प्रतिमा तितक्यात मागच्या बाजूने तेथून निघून जाते. त्यानंतर आता सायली शुद्धीवर येते आणि डोळे उघडते. नर्स देखील तिथे असते. त्या सायलीला पाहतात तर पटकन बाहेर येतात आणि त्यानंतर सायली शुद्धीवर आली आहे हे नर्स सर्वांना सांगते आणि बाहेर आता पटकन ती डॉक्टरांना आवाज देते. तेव्हा कल्पना विचारते, काय झालं, सायली ठीक तर आहे ना? तर एवढ्या जोरात ओरडते, त्यामुळे विचारलं तर ती म्हणते हो चांगली आहे. तर ती मेली तर नाही ना, असं ही प्रिया विचारते. तर नर्स म्हणतात, नाही नाही, तुमचं पेशंट शुद्धीवर आला आहे. ते ऐकताच आता सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. रविराज अगदी आनंदाने भरून येतं. तो प्रतापला मिठी मारतो. तर आता कल्पना देखील कुसुमला मिठी मारते. तेवढ्यातच अश्विनी आणि डॉक्टर तेथे येतात आणि अश्विनला समजतं की सायली शुद्धीवर आली आहे. तेव्हा तो म्हणतो की ब्लडची खूप गरज होती, त्यामुळेच त्या पटकन शुद्धीवर आल्या. आता कुसुम विचारते, आम्ही तिला कधी भेटू शकतो? ती कशी आहे? मी अगोदर तिला जाऊन पाहू का? तेव्हा रविराज म्हणतो, मलाही तिला भेटायचं आहे, भेटू शकतो का? तर डॉक्टर म्हणतात, अगोदर मी चेक करून घेऊन येतो. तर आता प्रताप म्हणतो, आपल्या घरावरचं खरंच खूप मोठं संकट दूर झालं. तर अर्जुनचा चेहरा मला पाहवत नव्हता. तर अर्जुन आहे तरी कुठे? तर चैतन्य म्हणतो, ही न्यूज मी त्याला सांगून येतो. कुठे गेला आहे काय माहीत, मी त्याला शोधून घेऊन येतो, असं म्हणून चैतन्य तिकडे जातो. तर प्रिया म्हणते, माझ्या बाबांनी खरंच हे दाखवून दिलं की जगामध्ये अजून माणुसकी शिल्लक आहे. त्यामुळेच तर सायली एवढी धडधाकट आहे. तर इकडे अर्जुन अजूनही बाप्पासमोर उभा असतो. तेवढ्यात चैतन्य तेथे येतो. तो म्हणतो,
अरे अर्जुन, तू इथे काय करतोयस? अरे चल, सायली शुद्धीवर आली. कोणीतरी अनोळखी बाई आली होती, तिने सायलीला ब्लड दिलं. तेव्हा हे ऐकताच अर्जुन खुश होतो. तर लगेच चैतन्यबरोबर जायला निघतो आणि मागे वळून बाप्पाकडे पाहत बाप्पांना सॅल्यूट करत थँक्स म्हणतो. तर तो खुश असतो. तर इकडे आता नागराज आणि सुमन दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि सायली कोणत्या रूममध्ये आहे हे सर्वांना विचारत असतात. नागराज रागातच आता पाहत असतो आणि त्याच्याकडे का हळूच म्हणतो, अगं मला काय विचारते, चल पुढे आपण रिसेप्शनिस्टला विचारूया. तर आता ते दोघेही पुढे चाललेले असतात. नागराजचा धक्का नेमका प्रतिमाला लागतो. तेव्हा प्रतिमाच्या हातातून काही वस्तू खाली पडतात. तेव्हा नागराज रागातच तिच्याकडे पाहतो, पण तिचा चेहरा तो काही पाहत नाही. तर आता प्रतिमा गुपचूप सगळी तिथून आपलं सामान घेऊन निघून जाते. इकडे आता सायलीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं. तेव्हा डॉक्टरांना लगेच अर्जुन विचारतो की काय झालं, सायली कुठे आहे, डॉक्टर काय सांगितलं, तर तिच्या जीवाचा धोका टळला आहे का? तर आता कुसुम विचारते, डॉक्टर आम्ही जाऊ का आतमध्ये भेटायला? त्यावरती कल्पना म्हणते, नको नको, जरासं थांब, अगोदर अर्जुनचा हक्क आहे, तो किती एक्सायटेड आहे पाहिलंस ना सायलीला भेटण्यासाठी, त्याला अगोदर जाऊ दे, त्याची बायको आहे ती. तेव्हा आता सगळेजण ठीक आहे असं म्हणतात. तर आता कल्पना डॉक्टरांना विचारते, आम्ही कधीपर्यंत तिला घरी घेऊन जाऊ शकतो, लगेच घेऊन जाऊ शकतो का? तर अगं कल्पना, आत्ताच तिचा शुद्ध आले आहे आणि आपण तिच्या जीवावर धोका आहे, आपण तसं नाही पत्करू शकत. रविराज म्हणतो की काही नाही, थोडे दिवस आपण इथेच ठेवूया तिला, ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. घरी रिकवर फास्ट होणं खूप कठीण असतं. पेशंटची घरी सगळेजण काळजी घेऊ शकत नाहीत. तर डॉक्टर म्हणतात, आम्ही अश्विनला सांगू आणि डॉक्टर अश्विन तुम्हाला उद्या सांगतील नेमकी काय कंडिशन आहे पेशंटची. तेव्हा असं ठीक आहे म्हणतात. अश्विन म्हणतो की मी तुम्हाला कोऑपरेटिव्ह करायला तयार आहे असंही सांगतो. तर आता दुसरीकडे अर्जुन हा सायलीला भेटण्यासाठी रूममध्ये गेलेला असतो आणि त्याला लग्नापासून ते आत्तापर्यंत सर्व गोष्टी आठवत असतात. सायली आता त्याच्यावर रुसणं, हसणं आणि त्याच्या कोड्या काढणं, त्याचबरोबर तिचं बोलणं, तिचं हसू, त्याला सगळं काही आठवत असतं. अगदी आता अर्जुन भावूक झालेला असतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता सायली देखील डोळे उघडून त्याच्याकडे पाहत असते. तर अर्जुनची अवस्था सायलीला ती पाहवत नाही. अर्जुन कारण खूप रडत असतो. तेव्हा सायलीला देखील आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे माझ्यावर चाकूने हे जोरदार हल्ला झाला आणि अर्जुन सरांनी कशाप्रकारे मला उचलून घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. इथंपर्यंत सायलीला सगळं काही आठवत असतं. अर्जुन आता तिच्याजवळ येतो आणि तिचा पटकन हात पकडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीचा हात पकडतो, तिच्या केसावरून हात फिरवतो आणि म्हणतो, काय माहीत होतं तुमची अवस्था काय झाली होती ती. अहो घरातील सर्वांचीच, फक्त तुम्ही बेशुद्ध झालात तर एवढी कठीण परिस्थिती झाली. माझ्यासाठी असं वाटलं की हे जगच थांबलं आहे, म्हणून तो खूप रडू लागते. सायली म्हणते की तुमच्यासाठी काय? तर अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी अख्खं जग थांबलं होतं मिसेस सायली असं ते म्हणतो आणि तिच्या केसातून हात फिरवतो, तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो. तर सायली अगदी प्रेमाने अर्जुनकडे पाहत राहते. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.